हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. समाजशास्त्र वैकल्पिक विषयाच्या अ ब क ड सिरीजमधल्या 12व्या एपिसोडमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. ज्ञानदीप अकॅडमी समाजशास्त्र ऑप्शनलच्या मार्फत एक सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण आतापर्यंत 11 एपिसोड संपवलेले आहेत. जे विद्यार्थी नवीन आहेत किंवा पहिल्यांदा जॉईन करतात त्यांनी ह्या सिरीजमधले 11 एपिसोड्स पहिले बघणं आवश्यक आहे. एकदा जरूर बघा, ज्यामध्ये आपण समाजशास्त्र वैकल्पिक विषयाच्या वेगवेगळ्या पैलूंना ओपन करतो. मग तो सिलेबस असो, रणनीती असो, त्याच पद्धतीनं व्हॅल्यू ॲडिशन असो, खूप काही, आन्सर रायटिंगची स्ट्रॅटेजी असो, 60 दिवसामध्ये ऑप्शनल कसा संपवायचा, हे सगळं काही. आणि ह्या सिरीजमध्ये आणखी जवळजवळ 8-10 जे काही टॉपिक्स आहेत ते नक्की अजून ह्यामध्ये येणार आहेत. मी तुम्हा सर्वांना पण रिक्वेस्ट करतो की तुमच्या डोक्यामध्ये काही आयडिया असतील किंवा प्रश्न असतील की आणखी तुम्हाला कशाबद्दल माहिती हवी आहे, हे जरूर मला कळवा, माझ्या नंबरवर कळवा किंवा ह्या एपिसोडच्या खाली म्हणजे यूट्यूबवरच कमेंट करा. आम्ही त्यावर देखील एपिसोड मी उत्तराच्या फॉर्ममध्ये घेऊन येऊ शकतो, नक्की येईल, राईट. म्हणून तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट की समाजशास्त्र वैकल्पिक विषय अभ्यास करणारे किंवा ज्यांना काही अडचणी येत आहेत की सर हा कसा सॉल्व्ह करू मी इश्यू, हे मी फेस करतोय, ह्यावर देखील तुम्ही एपिसोड बनवा, ह्यावर देखील चर्चा करा. आपण ह्या सिरीजमध्ये त्यांना देखील ॲड करूया. ओके, तर आजचा आपला अजेंडा आहे तो आहे की समाजशास्त्र वैकल्पिक विषयाच्या आन्सर्समध्ये आतापर्यंत आपण काय बघितलं, आन्सर्स कशी लिहायची, त्याचं स्ट्रक्चर बघितलं. त्याच पद्धतीनं आपण आता बघणार आहोत तो आहे की बाबा आन्सर्समध्ये व्हॅल्यू ॲडिशन, त्याला आपण मूल्यवर्धन कसं करू शकतो. ह्याच्या मागचा एपिसोड होता तो 60 डेज प्लॅन, दॅट वॉज नॉट प्लॅन्ड इन द सिरीज, पण तो अचानक टाकण्यात आला. ह्याचं कारण की खूप कॉल्स सकाळपासून येत होती, म्हणून मला वाटलं की त्यावर बोलावं. पण एपिसोड 12 जो आहे तो त्या सिरीज आन्सर रायटिंगच्या स्ट्रक्चर्स मधलाच आहे. आन्सर रायटिंगची स्ट्रॅटेजी, आन्सर रायटिंगचं स्ट्रक्चर, आणि तिसरा त्यामधला हा एपिसोड तो आहे तो कुठला, की व्हॅल्यू ॲडिशन कशी करायची आन्सर रायटिंगमध्ये. आता आधी आपण बघू की व्हॉट इज व्हॅल्यू ॲडिशन. ह्याला मराठीमध्ये आपण म्हणतो मूल्यवर्धन. मूल्यवर्धनाचा अर्थ असतो की समथिंग मोर लेट ॲप्रिशिएबल दॅन आस्क्ड, राईट. की जे एक्झॅक्टली विचारलंय त्याच्या थोडंसं पलीकडे जाऊन त्यांना आणखी ॲडिशनल काहीतरी देणं, त्याचं व्हॅल्यू वाढवणं, त्याची क्वालिटी वाढवणं, त्याला आपण मूल्यवर्धन शब्द वापरतो. हे आपण का करणं आवश्यक असतं? फर्स्ट ऑफ ऑल बी प्रॅक्टिकल. हे का करणं आवश्यक आहे? कारण ह्या व्हॅल्यू ॲडिशन शिवाय मार्क्स पडत नाहीत. ओके, ह्यानं स्कोर वाढत नाही. आणि मी जरी फॅकल्टी असलो सोशलॉजीचा, तरी मी कोणी प्रोफेसर वगैरे नाही आहे किंवा मी कोणी तत्वज्ञ नाही आहे ना, समाजशास्त्रज्ञ आहे. ओके, मी हे ऑलरेडी ॲक्सेप्ट करतो आणि हे जेन्युइनली ॲक्सेप्ट करून मी हे सांगतो की मला आन्सर्समध्ये मार्क्स कसे मिळवायचे हे माझ्या अनुभवांवरनं मला चांगलं माहिती आहे. त्यातला मार्क्स मिळवण्याचा पहिला टॉपिक आपण शिकलो होतो की पेपर 1 आणि पेपर 2ला इंटिग्रेट करणं तितकंच महत्त्वाचा दुसरा टॉपिक आहे तो आहे की व्हॅल्यू ॲडिशन करणं. म्हणून समाजशास्त्रामध्ये हे व्हॅल्यू ॲडिशन का करतात ह्याचं पहिलं उत्तर, पहिला पॉईंट मी दिला की मार्क्स मिळवण्यासाठी. बस मला एवढं कळतं, जी गोष्ट मला एक्झाम पास करून देईल मला त्या गोष्टींबद्दलच बोलणं आवश्यक आहे. मला हे नाही सांगायचं आहे की व्हॅल्यू ॲडिशन ते उत्तर सुंदर दिसतं, नो. मला एवढंच बोलायचं आहे, मार्क्स मिळतात. जर तुम्ही प्रत्येक आन्सरमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करत गेले, अर्धा एक मार्क वाढवत गेले, असे पेपर 1 आणि पेपर 2चे 38 प्रश्न आहेत. कॅन यू इमॅजिन की तुमचे जवळजवळ 25 ते 30 मार्क वाढणार. ॲव्हरेज उत्तर आणि व्हॅल्यू ॲडेड उत्तर ह्यामध्ये 30 मार्कांचा फरक म्हणजे UPSCमध्ये 300 रँकचा फरक. 10 मार्क 100 रँक किंवा 1 मार्क इज इक्वल टू 10 रँक्स असतो UPSCमध्ये. MPSCमध्ये अजून आपलं कळालेलं नाही आहे, पण 1 मार्क जरी कमी व खालीवर झाला तर 10 रँकनं आपण सरकतो. इमॅजिन करा, जस्ट बिकॉज ऑफ व्हॅल्यू ॲडिशन तुम्ही सोशलॉजीमध्ये 270 वरून 300 टच करू शकता. अशी ह्याची पॉवरफुल आहे ना, त्याची महत्त्व, त्याची व्हॅल्यू आहे. तर ते व्हॅल्यू ॲडिशन आपण कशी करू शकतो, त्यातला पहिला मुद्दा, समाजशास्त्रामधला पहिला व्हॅल्यू ॲडिशनची आयडिया असते की थिंकर्सचा वापर करणं आणि समाजशास्त्रीय सिद्धांत, त्याचे दृष्टिकोन, त्या कन्सेप्टचा वापर करून तुमच्या आर्ग्युमेंटला जस्टिफाय करणं. GS मध्ये आपण फक्त आर्ग्युमेंट्स देतो, आपण फक्त आपल्या यू कॅन से पॉइंट्स मांडतो, है ना, पण ह्या पॉइंटला आपण थिंकर्सनं सपोर्ट करणं हे समाजशास्त्रामधलं व्हॅल्यू ॲडिशन आहे. जनरल स्टडीजमध्ये फॉर एक्झाम्पल एक सिंपल प्रश्न आहे की मनरेगा, की आपण जी स्कीम आहे ते मनरेगाचा भारतीय समाजावरचा परिणाम स्पष्ट करा. हा GS मध्ये प्रश्न विचारला आहे. आणि सेम प्रश्न आहे मनरेगा ह्याचा भारतीय समाजावरचा परिणाम स्पष्ट करा. हा प्रश्न विचारला आहे कुठे?
यू कॅन से ऑप्शनलमध्ये किंवा थोडं चेंज करतो. मनरेगाचा महिलांवरचा प्रभाव, महिला कामगारांवरचा प्रभाव GS मध्ये विचारला आणि मनरेगाचा महिला कामगारांवरचा प्रभाव हा समाजशास्त्रामध्ये विचारला. ह्या दोघांमध्ये फरक आहे, ह्या दोघांमध्ये डिफरन्स असणार आहे. उत्तरामध्ये काय फरक असणार आहे? जनरल स्टडीजमध्ये आपण जनरल पॉईंट्स मांडणार आहेत की इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट झाली, आर्थिक सबलीकरण झालं, आकडेवारी मेन्शन करू की more than 50% ऑफ द वर्कर्स इन मनरेगा आर वुमेन अँड एटसेट्रा. हे सगळं आपण जनरल पॉईंट टू पॉईंट बोलू. पण आपण ऑप्शनमध्ये काय करणार? त्याला थिंकर्स मेन्शन करणार, स्त्रीवाद मेन्शन करणार, मार्क्सवाद मेन्शन करणार, संरचनात्मक प्रकार्यवाद मेन्शन करणार आणि त्यांच्या साईडनं आर्ग्युमेंट देणार. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातनं उत्तर लिहिणार. समाजशास्त्रीय दृष्टिकोन और सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह हा जो शब्द आहे हा प्रश्नांमध्ये खूप वेळा दिसतो. सोशोलॉजीच्या PYQs मध्ये तुम्ही ऑब्झर्व केला असेल की ह्या प्रश्नाचं समाजशास्त्रीय दृष्टिकोनातनं विश्लेषण करा. आता व्हॉट इज सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह हा जो प्रश्नामधला कीवर्ड आहे ह्यावर पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, तो माझ्या लिस्टमध्ये आहे. पण सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह म्हणजे थोडक्यात सांगतो आता की थिंकर्सचा वापर करणं आणि समाजशास्त्रामधले वेगवेगळे विचार प्रवाह ह्यांचा वापर करणं. जसं की स्त्रीवाद जो आपण GS मध्ये नसता वापरला पण आपण इथे वापरणार, जरूर वापरणार, कारण ही थिंकर्स आणि पर्स्पेक्टिव्ह वापरणं हे ऑप्शनलमध्ये एक्सपेक्टेड आहे. ती व्हॅल्यू ॲडिशन आहे. म्हणून व्हॅल्यू ॲडिशन आपण कसं करतो? जर 10 मार्कांचा प्रश्न असेल तर 2 ते 3 थिंकर्स वापरू. 20 मार्कांचा प्रश्न असेल तर 4 ते 5 थिंकर वापरू. थिंकर्स वापरावेच का असं कंपल्सरी नाही. एखाद्या वेळी थिंकर नाही आठवला तर त्याची आर्ग्युमेंट लिहिणं हे पण मॅच्युरिटी. ओके, की काही समाजशास्त्रज्ञांच्या मते असं वाटतं तर त्यांची आर्ग्युमेंट काय होती हे लिहिणं देखील त्याला आपण सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह त्याला आपण मेन्शन करू शकतो. थिंकर नाही आठवला तरी काही प्रॉब्लेम नाही, मस्ट आहे का कंपल्सरी का नाही. पण जर तुम्ही थिंकर मेन्शन नाही केला पण तुमचा कॉम्पिटिटर थिंकर मेन्शन करतोय, तो अर्धा मार्क वर घेऊन चाललाय म्हणून तुम्हाला 270 पडतात, त्याला 300 मार्क पडतात. इतकं सोपं गणित आहे, राईट. तर 2 ते 3 थिंकर्स, स्त्रीवाद, मार्क्सवाद, कार्यात्मकतावाद किंवा संरचनात्मक प्रकार्यवाद हे पर्स्पेक्टिव्ह वापरणं हे सोशोलॉजी मधली व्हॅल्यू ॲडिशन असते. ह्याला आपण मूल्यवर्धन म्हणतो. आणखी व्हॅल्यू ॲडिशनची स्टाईल म्हणजे तुम्ही करंट अफेअर किंवा आजूबाजूला घडणाऱ्या घटना त्या तुमच्या आर्ग्युमेंटमध्ये उदाहरणांच्या स्वरूपात लिहिणं, उदाहरण देणं, रेफरन्स देणं की बघा आत्ता असं घडलं. महिलांच्या बाबतीमध्ये नॅशनल क्राईम्स रेकॉर्ड्स ब्युरो म्हणतो की मागच्या 1 वर्षामध्ये महिलांच्या विरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आहे, 11% महिलांविरुद्ध हिंसाचार वाढलेला आहे. ही व्हॅल्यू ॲडिशन आहे. ओके, एक्झाम्पल्स देणं, जातीवाद असेल, कास्टिझम असेल, अर्बनायझेशन असेल, ह्याबद्दल बोलणं जे तुम्ही पेपरामध्ये वाचतात, न्यूजपेपरमध्ये वाचतात ते तुम्ही लिहिणं हे एक्सपेक्टेड आहे. लवकरच आपण करंट अफेअर्स समाजशास्त्रामध्ये कसे वापरायचे ह्याचे एपिसोड पण घेऊन येणार आहोत आणि करंट अफेअरची सेपरेट सिरीज पण घेऊन येणार आहोत. अत्यंत सुंदर डिझाईन केलेली सिरीज असणार ती, काळजी करू नका. लवकरच मी तुमच्याबद्दल त्या नवीन सिरीज मधून येईल. पण तोपर्यंत सध्या घडणारे उदाहरणं, सरकारच्या स्कीम्स, सरकारच्या पॉलिसीज, जे काही तुम्हाला त्याबद्दल यू कॅन से लिंक्ड वाटतंय ते मेन्शन करणं ही व्हॅल्यू ॲडिशनची दुसरी स्टाईल असते. पहिली स्टाईल कुठली वापरली आपण? ती आहे थिंकर्स आणि पर्स्पेक्टिव्ह वापरणं. दुसरा करंट अफेअर मधल्या घटना वापरणं. तिसरा, आता हे करंट अफेअर बाय द वे फक्त भारताशी निगडीत असावं असं अजिबात आवश्यक नाहीये. इट कॅन बी ऑफ द ग्लोबल सिनारिओ. म्हणजे खेड्यातलं उदाहरण असेल किंवा जगामध्ये ट्रम्पनं वाढवलेलं ट्रेड वॉर किंवा जो काही टॅरिफ असेल तिथपर्यंत ते उदाहरणं जाऊ शकतात. असं काही नाहीये. जे लिंक होईल ते आपण तिथे लिंक करू. ओके, अहवाल जसं की युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, वर्ल्ड बँक, नीती आयोग है ना, किंवा CSR जे आहेत किंवा NGOज आहेत, ह्या कंपन्या, कॉर्पोरेशन्स अँड ऑल, ह्यांची पण उदाहरणं देऊ शकता तुम्ही. ॲडिशनली कुणी याच्यावर रिसर्च करताय का? सध्या भारतामध्ये दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये म्हणा, DU मध्ये म्हणा, JNU मध्ये म्हणा, मुंबई विद्यापीठामध्ये म्हणा, काही ह्या सेम टॉपिकवर रिसर्च सुरू आहे का? त्याच्यातनं काही फाइंडिंग्स मिळाल्यात का? हे तुम्ही मेन्शन करणं आवश्यक आहे, राईट. तर अशा पद्धतीनं तुमच्या आजूबाजूला कंटेम्पररी लेवलला काय घडतंय हे तुम्ही तिथे ऍड करत असाल तर तुमचं उत्तर अतिशय सुंदर बनतं. रिपोर्ट्स वापरणं, स्टॅटिस्टिक्स वापरणं, थिंकर्स वापरणं, यू कॅन से केस स्टडीज वापरणं. काही घडलंय जसं की एक सिंपल केस स्टडी की आत्ता मागे एका दलित नवरदेवाला तो घोड्यावर बसला म्हणून मारण्यात आलं होतं, घोड्यावरनं खाली पाडून मारण्यात आलं होतं. हे उदाहरण तुम्ही देऊ शकता. ओके, हे उदाहरण देऊ शकता. यानं तुमचे नक्की अर्धा मार्क वाढू शकतो. अशा पद्धतीने आपण व्हॅल्युएशन करतो, राईट. तर रिपोर्ट्स, ॲडिशनली तुम्ही दृष्टिकोन जे आपण मगाशी बघितले आणि डिसिप्लिन्सला इंटरलिंक करणं, इकॉनॉमिक्स,
हिस्ट्रीसोबत लिंक करणं, पॉलिटिकल सायन्ससोबत लिंक करणं, अँथ्रोपॉलॉजीसोबत लिंक करणं, किंवा त्या प्रश्नाला वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हजनं बघणं, जसं की संरचनात्मक प्रकार्यवाद कसा पॉझिटिव्ह साईडने बघतो, किंवा संघर्षात्मक सिद्धांत म्हणजे मार्क्सवाद आणि स्त्रीवाद कसा निगेटिव्ह साईडनं बघतो, सेम पर्स्पेक्टिव्हकडे. जसं की शिक्षणाचा एक पर्स्पेक्टिव्ह की शिक्षण काय करतं. शिक्षण हे तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करतं, रोजगाराच्या संधी निर्माण करतं, स्किल्स देतं, पण त्याच पद्धतीनं शिक्षण हे काही नकारात्मक गोष्टी पण करू शकतो. जसं की धर्म आपल्याला काय करतो, धर्म आपल्याला कोड ऑफ कंडक्ट देतो, मानसिक एक स्थैर्य देतो, पण धर्म कधी कधी संघर्षाचं रूप पण बनू शकतो. राईट, हे दोन्ही पर्स्पेक्टिव्ह ओपन करणं म्हणजे दृष्टिकोन ओपन करणं, त्याला संरचनात्मक प्रकार्यवाद, स्त्रीवाद, मार्क्सवाद आपण ते कंटेंटमध्ये शिकणार आहोत आणि त्यांना समाजशास्त्र खूप सोपं आणि ब्युटिफुल बनतं. आपण ते शिकणार आहोत, डोंट वरी अबाउट दॅट. पण हे दृष्टिकोन वापरणं आणि वेगवेगळ्या डिसिप्लिन्सला लिंक करणं हे व्हॅल्यू ॲडिशनची आणखी एक स्टाईल होऊ शकते. आणि ह्यावरनं काय वाटतं एक्झामिनरला की अरे तुम्ही यू आर वेल रेड, ओके, तुम्ही चांगलं वाचून आलात, तुम्ही विचार करतायत, तुम्ही इंटरलिंक करतायत. आणि त्यांना हेच तर पाहिजे तुमच्या ऑफिसर्सच्या क्वालिटीजमध्ये, हेच त्यांना आवश्यक आहे की एक डायनामिक पर्सनॅलिटी की ऑन द स्पॉट व्यवस्थित पद्धतीनं शांत राहून वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं विचार करून तुम्ही उत्तर लिहितात, म्हणजे निर्णय पण घेऊ शकता. ह्याला आपण ती क्वालिटी म्हणतो. राईट. ॲडिशनली तक्ते, फ्लो चार्ट्स, आकृत्या हे पण काही प्रश्नांमध्ये वापरलं तर तुमच्या उत्तरामध्ये आणखी ब्युटिफाय होऊ शकतं. डायग्राम्स वापरणं, ग्राफ्स वापरणं, किंवा यू कॅन से मॅप वापरणं हे ना, किंवा फ्लो चार्ट वापरणं, ह्यानं तुमचं व्हॅल्यू ॲडिशन हे जरूर होऊ शकतं. अशा पद्धतीनं व्हॅल्यू ॲडिशनच्या स्टाईल्स कुठल्या आहे आपल्याकडे. पहिली स्टाईल आहे ती आहे की बाबा तुम्ही थिंकर्स वापरा आणि त्यांचे दृष्टिकोन वापरा. दुसरी जी आहे ती आहे की तुम्ही करंट अफेअर्स वापरा, केस स्टडीज वापरा, मग ते कुठले असतील, लोकल असतील, ग्लोबल असतील. आणखी एक स्टाईल आहे आपल्याकडे की समाजशास्त्रामधले वेगवेगळ्या विचारसरणींचा वापर करा, पर्स्पेक्टिव्ह त्याला आपण म्हणतो, स्त्रीवाद, मार्क्सवाद, संरचनात्मक प्रकार्यवाद. आणखी एक आहे व्हॅल्युएशन, ती कुठली की बाबा डायग्राम्स वापरणं, फ्लो चार्ट वापरणं है ना, सध्या काही रिसर्च चाललाय का यावर हे देखील वापरणं, हे देखील व्हॅल्यू ॲडिशनचा एक पार्ट आहे. हे सगळं काही तुम्हाला शिकण्यासाठी सोपं करून आम्ही आणलंय आमच्या बॅचेसमध्ये. समाजशास्त्र वैकल्पिक विषयाच्या बॅचेस ज्ञानदीप ऑप्शनल्स नावाच्या ॲप्लिकेशनवर आपण लॉन्च केलेलं आहे. ह्या बॅचेसबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तुम्ही ह्यावर कॉन्टॅक्ट करू शकता, ज्यामध्ये आम्ही ह्या प्रत्येक गोष्टींना म्हणजे हा कोर्सची डिझाईन अशी असते, तुम्ही विद्यार्थ्यांकडनं पण रिव्ह्यूज घेऊ शकता की तुम्हाला मग बाकी काही करण्याची गरज पडत नाही. एकदा तुम्ही ह्यातनं शिकले की तुम्हाला आन्सर रायटिंग कशी करायची हे जमतं, व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे काय हे समजतं, कंटेंट आपण शिकवतोच, नोट्स पण. इट्स वन स्टॉप सोल्युशन फॉर इंग्लिश अँड मराठी मीडियम बॅचेस. इफ यू वॉन्ट सम डिटेल्स अबाउट दॅट मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर पण इथे शेअर करतो. तुम्ही जरूर ह्या कॉन्टॅक्टला किंवा ह्या टेलिग्राम ग्रुपला व्हिजिट करा. यू विल गेट टू नो ऑल द डिटेल्स. तोपर्यंत नवीन एपिसोडपर्यंत थँक्यू व्हेरी मच अँड बेस्ट ऑफ लक.